तर नमस्कार मित्रांनो, लेखनचा व्हिडिओ नव्हता येत. तर मी असा विचार केला आहे, की आपण नाही का मराठीमध्ये चांगले व्हिडिओ बनवू शकतो आणि आपला कॉन्फिडन्स पण चांगला राहतो जेव्हा आपण मराठीत बोलतो. ठीक आहे. बिकॉज मी जे आहे ना ते मराठी बरोबर. तर मग मी जेव्हा हिंदी ट्राय करेल तर थोडाफार मला जड जाईल बरोबर आणि मला ते प्रोसेस करायला पण वेळ लागेल माइंडमध्ये. तर मी असा विचार केला आहे, की आपण यापुढचे जे पण कंटेंट आहे आपले ते आपण मराठीतनं द्यायला पाहिजे. जेणेकरून मला पण प्रॉब्लेम नाही होणार. म्हणजे मी एकदम सुरळीत बोलू शकेल पुढे बरोबर आणि एकदम कॉन्फिडन्समध्ये. आणि बरेच असे पण मराठी इन्फ्लुएन्सर आहे जे की त्या लेवलपर्यंत फेमस नाही आहे जेवढे की हिंदी इन्फ्लुएन्सर झालेले. ठीक आहे. तर मला असं म्हणायचं आहे की आपण मराठी भाषा पण पुढे नेऊ शकतो आणि त्याच्यात भरपूर स्कोप आहे. ठीक आहे. पण मग ज्या पद्धतीचं कंटेंट ते बनवताना जे हिंदीमधून बनवता त्या लेवलचं कंटेंट मराठी माणूस बनवू शकतो. पण मग आत्तापर्यंत तेवढे पण मोठे आणि तेवढे जास्तीचं कोणी नाही झालं आहे. मोजके इन्फ्लुएन्सर आहे ज्यांनी मराठीत म्हणजे त्यांचं नाव केलं आहे बरोबर या इंडस्ट्रीमध्ये. तर बघू आपण किती पुढे जाऊ शकतो या इंडस्ट्रीमध्ये आणि एक चॅलेंजच घेऊ नाही का आपण. आणि भरपूर आहे स्कोप आहे तसं नाही आहे पण मग याच्यावर आपली पण मेहनत आहे म्हणजे आपली पण मेहनत लागेल खूप सारी आणि तुमचं तर सपोर्ट लागणारच आहे. तर सध्या आता मी चाललो आहे कॉलेजला आणि माझे पेपर चालू आहे. ठीक आहे. खूपच म्हणजे आपण म्हणतो ना नर्वसनेस होती, खूपच एन्झायटी होती की कसे जातील पेपर, काय जातील. मी माझ्या पद्धतीने तर 100% दिलं आहे. पण बघू आता कसं होईल, काय होईल पुढे. ते कोणाला सांगता नाही येणार. पण हां, मी तर 100% दिलं तर ऑफकोर्स म्हणजे नीटच जातील पेपर बरोबर. तर बस हा व्हिडिओ इथंच संपवतो. थोडंफार एन्झायटी झाली होती. मग म्हटलं की काय करू, काय करू आणि मग शॉर्ट बनवायला रेडी केला आणि बस जे आलं मनात, जे आलं ते टाकतोय बस. कारण मला आहे ना फुल टाईम पण इन्फ्लुएन्सर बनायला शक्य नाही आहे. कारण की त्याच्यात पण भरपूर काही राहतं नाही का, स्क्रिप्टिंग राहते, एडिटिंग वगैरे राहते आणि आपलं काय आपण जसं आलं कॅमेरा उचला आणि बोला. ठीक आहे. एवढा विचार पण नाही करत मी, कोण बघणार आहे, काय बघणार आहे. ठीक आहे. आणि व्हायरल पण होईल नाही होणार काहीच माहिती नाही. ठीक आहे. पण ठीक आहे, जसं आलं तसं करतोय. ठीक आहे. आणि चला मग निघूया आता पेपरसाठी. धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर. ठीक आहे. यापुढून पण मी प्रयत्न करेल व्हिडिओ टाकायचे. ठीक आहे. चला.